पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं की नाही हे भाजप ठरवेल आणि भाजपचा अदृश्य हात आहे यामागे दोन्ही राष्ट्रवादी, विशेष करून अमित शहाना टार्गेट केलं. अमित शहा सत्ता राष्ट्रवादी चालवतो. जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये एक नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स नावाचा प्रकार असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नॉन कॉग्निझेबल आयटमबद्दल कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. रोज रडे त्याला कोण मरे, त्यामुळे रोज सकाळी काही कामधंदा नसल्यामुळे ज्यांचा भोंगा चालतो ते काहीही बडबड करत असतात, त्याला सिरियसली घेण्याची आवश्यकता नाही. टिपू सुलतानचा फोटो आहे ते उपमहापौरांनी मालेगावमध्ये लावलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये सुरू असून जगातल्या काही शहरांचा ताबा घेण्याचा त्यामध्ये कट रचला जात आहे. पश्चिमी देशातल्या काही शहरांचा ताबा काही सेपरेटिस्ट, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल शक्तींनी घेतलेला आहे. अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राचा भाग किंवा भागीदार या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या आकांना खुश करण्याकरता, त्यांचे मकसद हासिल करण्याकरता काही लोक अशा प्रकारची काही वक्तव्य करतात. काही लोक म्हणतात की हम पुरे शहर को हरा कर देंगे. काही लोक टिपू सुलतानचा फोटो लावतात. परवाच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये MIMच्या नगरसेवकांनी हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रवेश केला होता. आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करणं, अशा प्रकारची कृत्य करणं हे काही राजकीय शक्ती आणि काही राजकीय व्यक्ती करत आहेत. टिपू सुलतान ज्यांनी भारताच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंदूंचा नरसंहार केला, हिंदू मंदिरं तोडली, हिंदूंची इल्लीगल कन्व्हर्जन्स केली, अशा प्रकारच्या व्यक्तीचं ग्लोरिफिकेशन करणं हा एक सेपरेटिस्ट एजेंडाचा भाग असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानाचा हा भाग आहे. परंतु मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने अशा प्रकारच्या सर्व कारस्थानांना एक चांगलं उत्तर हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीमध्ये दिलेलं असून अशा प्रकारच्या सर्व शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळामध्ये उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे तुम्ही बांगलादेशी संदर्भामध्ये भूमिका घेतात, त्याच ठिकाणी दुसरीकडे आदित्य ठाकरे असं म्हणतात की हा काय महापुरांचा प्रश्न नाहीये की बांगलादेशांना हटवणं. गृह खातं नेमकं काय करतंय तर फुटपाथ रस्ते हे दुरुस्ती करण्यासाठी खरं तर महापुरांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी स्वतः मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता असताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं किंवा मुंबई आणि मुंबईकरांकरता काय काम केलं किंवा मराठी माणसासाठी काय काम केलं हे त्यांनी गेल्या अनेक महिन्यांमध्ये कॅम्पेनमध्ये सांगितलेलं नाही. आजही ते सांगत नाहीत. बांगलादेशींच्या संदर्भामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमधून इश्यू झालेल्या फ्रॉडुलंट बर्थ सर्टिफिकेटच्या संदर्भातल्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये ती बैठक होती. ही महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पप्पूने समजून घेतलं पाहिजे. आणि कदाचित पप्पूला हे माहीत नसेल की मुंबई महानगरपालिकेचं हेल्थ खातं हे बर्थ सर्टिफिकेट इश्यू करतं आणि जर फ्रॉड्युलंटली बर्थ सर्टिफिकेट्स इश्यू झाले असतील तर ते मुंबई महानगरपालिकेच्या हेल्थ खात्याशी संबंधित हा सब्जेक्ट आहे. आणि त्यामुळे हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना ही माहिती मी तुमच्या माध्यमातून देत आहे. मुंबई महापालिकेतल्या स्थायी समिती अध्यक्षांची निवड होती. महापौर हे पण महिलांकडे राखीव झाल्यानंतर या पदावर आता पुरुष व्यक्ती नियुक्ती करता येईल का? भाजपच्या विचारात काय असेल या सगळ्या गोष्टींमध्ये? भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 118 नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यापैकी एक नगरसेविका महापौर झाली, एक नगरसेवक उपमहापौर झाले. आता उरलेल्या 116 नगरसेवक आणि नगरसेविकांमधून मुंबई महानगरपालिकेची स्टँडिंग कमिटीचे चेअरमन यांची नियुक्ती होईल. सर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. कारण की उरणचे आमदार असतील महेश पाटील यांच्या घराची ते
युक्त्या घेऊन दिलेले पाहायला मिळतात. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये संजय केनेकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर एक पिस्तूल आहे ती बॅगेमध्ये सापडले. त्यामुळे कुठेतरी हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं म्हणायचं तुम्हाला? कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही. या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही तुरळक घटना असतील त्याच्यावरती त्वरित या ठिकाणी पोलीस कारवाई करत आहेत आणि कायद्याच्या अधीन राहून जी कारवाई करायची आहे ती होत आहे. भाजपच्या आमदारांनाच कुठेतरी टार्गेट होतं असं बघायचं का यातून सगळं? कायद्याच्या अधीन राहून पोलीस अशा प्रकारच्या घडलेल्या सर्व घटनांवरती कारवाई करतील. नवी मुंबईतले अनेक उपखंड हे उपखंड माफियांनी नगर विकास विभागाच्या वतीनं हे अनेकांच्या लक्षात बिल्डरांच्या हातात घातल्याचा आरोप हा गणेश नाईक यांनी केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे. गणेश नाईक साहेबांनी जर काही गोष्टी या लक्षामध्ये आणून दिल्या असतील तर त्या गोष्टींवरती उचित स्पष्टीकरण हे सरकार त्या ठिकाणी देईल. साहेब, मुंबईमध्ये 2-4 दिवसांमध्ये अतिक्रमण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. विशेषतः स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तिथे काही सकारात्मक प्रतिसाद समोर येत आहेत, काही नकारात्मक प्रतिसाद येत आहेत. मुंबई महापालिका आता भाजपाच्या ताब्यात आहे. भाजपाचं चित्र होतं तर कसं पाहतो? मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड करण्याचा प्रयत्न काही शक्तींचा आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावरती त्रास होत आहे. अनेक जिहादी, रॅडिकल, फंडामेंटलिस्ट ज्या काही शक्ती आहेत, ज्या शक्ती बांगलादेशमधून पश्चिम बंगालच्या 2 जिल्ह्यांमध्ये येतात, त्या 2 जिल्ह्यांमध्ये येऊन त्या ठिकाणच्या सरकारचा सकारात्मक त्यांच्याविषयी दृष्टिकोन असल्यामुळे डॉक्युमेंटेशन तयार केलं जातं. त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती त्या 2 जिल्ह्यातनं ते व्यक्ती मुंबई शहरामध्ये येतात. त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती मुंबई शहरामध्ये डॉक्युमेंटेशन हे तयार केलं जातं. त्या ठिकाणी काही विशिष्ट भागांमध्ये मुंबई शहरातल्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणारे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड तयार केले जातात, त्यांना मतदार केलं जातं आणि त्यांना रोजगारासाठी अनधिकृतपणे रस्त्यावरती अशा प्रकारे पादचाऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारे त्यांना धंदे लावून दिले जातात. अशा प्रकारच्या सर्व इल्लीगल इमिग्रंट्स जे अनधिकृतपणे या मुंबई शहरामध्ये आले आहेत, अनधिकृतपणे मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि अनधिकृतपणे मुंबई शहराच्या रस्त्याला त्यांनी विळखा घातलेला आहे, अशा प्रकारच्या सर्व अनधिकृत एलिमेंट्सवरती मुंबई महानगरपालिका कारवाई करेल. संजय राउत जी ने कहा है कि एनसीपी के मर्जर को लेकर कि एनसीपी का मर्जर होगा या नहीं ये बीजेपी डिसाइड करेगी, क्योंकि बीजेपी हम जब भी पुलिस स्टेशन में जाते हैं तो उसमें नॉन कॉग्निजिबल ऑफेंस करके एक उसमें होता है. महाराष्ट्र की राजनीति के नॉन कॉग्निजिबल आइटम के ऊपर प्रतिक्रिया देने की आवश्यकता मुझे लगती नहीं है. जिस व्यक्ति को कोई काम धंधा नहीं है, रोज सुबह 10 बजे टीवी के सामने आकर खड़े हो जाते हैं और अनाज शनाब बकते हैं, इनके ऊपर ज्यादा ध्यान देने की आवश्यकता नहीं. अमित जी, टीपू सुल्तान को लेकर आपने जब विरोध किया तो अब ऑफिस से जो है तस्वीर उनकी हटा ली गई है. आपके विरोध के बाद तस्वीर हटा ली गई है, इसको किस तरीके से देखते हैं? सबसे पहले तो अंतर्राष्ट्रीय स्तर के एक षड्यंत्र का हिस्सा महाराष्ट्र और मुंबई के कोई राजनीतिक पार्टियां और राजनेता हो चुके हैं. कुछ शहरों का रंग वो पश्चिमी देशों में बदल चुके हैं और मुंबई में और महाराष्ट्र का रंग बदलने का प्रयास वो कर रहे हैं. इस प्रकार के सारे अंतर्राष्ट्रीय शक्तियों को खुश करने के लिए उनके साथ में भागीदारी रहने वाले सारी राजनीतिक पार्टियां और राजनेता जो है इस प्रकार के कुछ कृत्य करते हैं. कोई कहता है कि हम पूरे शहर को हरा कर देंगे, कोई टीपू सुल्तान की तस्वीर रखता है, तो कोई हरे रंग में लिपटकर मुंबई की महानगर पालिका में प्रवेश करता है. टीपू सुल्तान जिसने भारत के दक्षिणी भाग में बहुत सारे हजारों हिंदुओं का नरसंहार किया था, हिंदू मंदिर तोड़े थे, हिंदुओं का इलीगल कन्वर्जन किया था, इस प्रकार के व्यक्ति का ग्लोरिफिकेशन करके अपने आकाओं को खुश करने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं. इस महाराष्ट्र में तस्वीर लगेगी तो छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर लगेगी, छत्रपति संभाजी महाराज की तस्वीर लगेगी, विश्व रत्न
डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तस्वीर लगेगी, शाहू महाराज की तस्वीर लगेगी या ज्योतिबा फुले जी की तस्वीर लगेगी। यहाँ पर किसी भी टीपू की तस्वीर हम लगने नहीं देंगे। सर, बांग्लादेश में रोहिंग्यों के खिलाफ जो कार्रवाई चल रही है उसको लेकर अपोजिशन खास करके कांग्रेस ने निशाना साधा है कि बीजेपी मुद्दों से ध्यान भटका रही है, उनके पास एक भी इलीगल बांग्लादेशी का आंकड़ा नहीं है। पिछले 1 वर्ष में महाराष्ट्र की सरकार ने 1000 बांग्लादेशियों को आइडेंटिफाई करके डिपोर्ट करने का काम किया है। जो इलीगल इमिग्रेंट्स मुंबई शहर में आ रहे हैं और इस प्रकार सेपरेटिस्ट फंडामेंटलिस्ट एजेंडा को, नैरेटिव को सेट करने की कोशिश मुंबई में कर रहे हैं, इस प्रकार की सारी शक्तियों को मुंबई शहर से उखाड़कर हम फेंक देंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।